चरणाशी लागावे, अगरबता करावे, दास्य सकळ आपलं हित जर करून घ्यायचं असेल ना, कारण जन्म एकदाच आहे महाराज, लक्षात घ्या, जन्म एकदाच आहे. सर्व भावाने शरण गेल्याशिवाय गुरु कृपा करत नाही, संत कृपा करत नाही, हा सिद्धांत आहे. सर्व भाव कशाला म्हटलं माहितीये का? आपण काय केलं, भाव वाटलाय, आपण आपला भाव वाटून दिला तात्या, म्हणून दुःख पदरात पडतंय. आपण आपला भाव क्रोधाला वाटला, ऐका, आपण आपला भाव म्हणजे तमाला वाटला, बरोबर ना, काम क्रोधाला वाटला, कामाला वाटला, मग मत्सर गंभ अहंकाराला वाटलाय. आपण आपला जो भाव आहे हा फुकट दिलाय, फुकट. लक्षात घ्या, त्याचा फायदा काय आहे का? राग आल्यापासून फायदा काय आहे सांगा? राग आला बा एखाद्याचा, भरपूर राग आला, भयंकर राग आला, काय फायदा होता त्यापासून? काय फायदा आहे? काहीच फायदा नाही ना. राग आल्यापासून आपल्याला काहीच फायदा नाही, पण तो आपल्या आल्याशिवाय राहतच नाही ना. खरी गोष्ट आहे. मन चंचल आहे, चंचलतेला आपण स्थिर करायला प्रयत्न करत नाही. आपण मन शांत करण्यासाठी कोणी प्रयत्न करत नाही, लक्षात घ्या. आणि मन भटकण्यासाठी कोणी प्रयत्न करत नाही, पण त्याचा स्वभाव आहे मन भटकण्याचा. काय माऊली ज्ञानोबा वर्णन करत ना मनाबद्दल, जैसे चरणे शेळीचे, का धावणे वारियाचे, जाळणे आगीचे भलत्या होते. मन एवढे चंचल आहे महाराज, काय त्याला वाऱ्याची उपमा दिली, शिर्डीची उपमा दिली माऊली ज्ञानोबा यांनी, आणि अग्नीची उपमा दिली. अग्नी पुढे तुम्ही कितीही याला खायला द्या, तो भस्म करून टाकणार आहे. काय बोलतोय मी? भावाबद्दल बोलतोय. आपण भाव वाटलाय म्हणून आपण संत होत नाहीये. आपण भाव वाटलाय आणि हा भाव कुठपर्यंत वाटत असणार राहणार आहोत, हे आपलं दुर्दैव आहे. ते तुम्ही असाल किंवा मी असेल किंवा